नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार आहे आणि 15 जून नंतर या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव का आणि किती वाढणार, वाढलेल्या या बाजारभावामध्ये काय सोयाबीनची विक्री आपल्याला करायला पाहिजे, या प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। 1 जून नंतर आपल्याकडे खत बियाणांच्या खरेदीसाठी लगबग उडत असते। अशा परिस्थितीमध्ये पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते आणि असं मानलं जाते की 1 ते 15 जूनच्या दरम्यान आपल्याकडे सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते आणि वाढलेली सोयाबीनची विक्री आणि व्यापाऱ्यांचा भाव पाडण्याचा डाव, यामुळे 1 ते 15 जूनच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव घटणार आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री आपण केली तर आपलं नुकसान होणार। जो सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4500 च्या दरम्यान सध्या आहे, हा बाजारभाव आपल्याला 1 ते 15 जूनच्या दरम्यान 200 रुपयांनी कमी होऊन 4000 ते 4400 च्या दरम्यान दिसू शकतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्याला माहिती आहे हा 15 दिवसाचा खेळ आहे, म्हणून 15 जून नंतर सोयाबीनची विक्री जसजशी कमी होईल तसा तसा सोयाबीनचा भाव पूर्ववत होतो आणि भावाला खालच्या स्तरावरून त्या ठिकाणी आधार मिळत असतो आणि यामुळे सोयाबीनचे बाजारभाव पातळी पुन्हा 15 तारखेनंतर 200 रुपयांनी सुधारण पूर्ववत 4200 ते 4600 च्या दरम्यान येणार आहे। म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, जर भाव 4400 4500 च्या आसपास मिळाला तर या ठिकाणी 50% सोयाबीनची विक्री आपण करू शकतात। पण मला वाटतंय आपण 1 ते 15 जूनच्या दरम्यान सोयाबीन विक्री करण्याऐवजी खत बियाणांची खरेदी भागून जर 15 तारखेनंतर योग्य वेळी सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल 100% या ठिकाणी फायदा। तर आपलं याबद्दल काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा। आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.